कसं आहे, भारी वाटते की नाही जुगाड? बघा, कात्री ठेवण्यासाठी नवीन काय तर असा जुगाड केलेला आहे बघा. बऱ्याच वेळा आपण मशीनवर कात्री ठेवतो, मग पडते वगैरे काय होतं, त्यासाठी बघा भन्नाट असा जुगाड केलेला आहे. तर या तुम्हाला कटिंग अँड टिचिंग सांगते. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी युनिक काय ते घेऊन आला. बऱ्याच वेळा बघा आपण शिलाई काम करून झालं का नाही, कात्री अशीच मशीनवर वगैरे ठेवतो. मग काय होतं, अशी कात्री मशीनवर ठेवली का धक्का वगैरे लागला पडते वगैरे काय होतं, किंवा लहान मुलं असतील ना त्यांच्यापासून सांभाळून ठेवण्यासाठी असं काय ते युनिक छान असं केलेलं. तर चला आपण पहिलं कटिंग करून घ्या, मग स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. इथं बघा घेतलेलं आहे कैची, ज्या मेजरमेंटसाठी कैची घेतली. शिल्लक राहिलेले असं ब्लाऊज पीस घेतलेले 2. ते शिल्लक राहिले थोडक्या साईड घेतले. एक ब्लाऊज घेतलेले बघा जात अस्तर लावण्यासाठी. तो डबल घडीचा ठेवून घ्यायचा. डबल घडीमध्ये व्यवस्थित ठेवायचा, नका साईडने असं ड्रॅफ्ट करून घ्यायचं. म्हणजे जेवढे आपण कैचीचं मेजरमेंट ते कैची बरोबर ठेवायची आणि साईडला ड्रॅफ्ट करून घ्यायचं. फक्त घेताना शिलाई माझ्या साईडने आपल्याला अर्धा इंच किंवा पाव जेवढं लागतं तेवढं घ्यायचं, जेणेकरून जरा लूज झालं पाहिजे, कैची व्यवस्थित बसली पाहिजे. व्यवस्थित वगैरे ड्रॅफ्ट करून घ्यायचं आणि साईडने शिलाई घेऊन मग कट करून घ्यायचं. घेताना डबल घेतले म्हणजे 2 लेअरमध्ये आपल्याला लागणार आहे, खालून वरून, त्यासाठी असं घेताना डबलमध्ये घेतलेलं आहे. व्यवस्थित बघा त्रिकोणी जसा आपण कैचीचा शेप ठेवलेला ना कात्रीचा, तसा व्यवस्थित असा कट करून जाईल. एकदम छान असं युनिक काय तर होणार. बऱ्याच वेळा आपल्याला कैची वगैरे आपण असंच ठेवतो ना, लहान मुलाला सांभाळून तर ठेवायला लागतेच ना, मग त्यामुळे छान असं मी बघा जुगाड काहीतरी केलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा व्यवस्थित बघा त्रिकोण आहे असा आपला कट करून घेतलेला आहे. एकसारखा व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे बघा. आता व्यवस्थित हा आपण जो आपण आतल्या साईडला अस्तर लावला ते व्यवस्थित असं कट करून, तर व्यवस्थित ठेवून बघायचं बरोबर झाले का, म्हणजे बरोबर झालं. आता दुसरा बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. हा पण ब्लाऊज माझ्या शिल्लक राहिला होता का, त्यातनं असा घेतलेला आहे. आता मी बघायचं ब्लाऊज आपल्याला असं डबल घडी करून पण हा कट करून घ्यायचा, पण मी सिंगलमध्येच कट करून घेणार, कारण आपल्याला हा कपडा ठेवायचा म्हणजे दुसरा कशाला तर उपयोग येणार आहे. थोडासा कपडा वाचत असेल ना तर व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया. हे त्रिकोणी शेप आहे ना तेवढ्या व्यवस्थित साईडचं ह्या साईडनं आपण कट करून घ्या. जे आपण मेजरमेंट अस्तरला घेतले ते व्यवस्थित ठेवायचं, कट करून घ्यायचं. जो वरच्या साईडला ब्लाऊज एक्स्ट्रा झाला तर आपण साईडचा कट करून देणार आहोत. आता बघा एक त्रिकोण करून कट करून घेतला, तसा दुसरा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला 2 लागणार आहेत. म्हणजे आपल्या खालून वरून ठेवण्यासाठी आपण व्यवस्थित जेवढं घेतले तेवढं असं मेजरमेंटनुसार एकसारखं आपण कट करून घेऊन एकदम छान असं युनिक बघा काहीतरी होणार आहे. तर व्हिडिओ जर आवडता व्हिडिओ इतरांनी शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला बाबा शिवणकामची खूप आवडते ना त्यांच्यासाठी खूप उपयोगी येईल. आता बघा व्यवस्थित ब्लाऊज सरळ खाली ठेवलेलं आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून स्टिच करणार. फक्त ब्लाऊज ठेवताना ब्लाऊजची बाजू खालची साईडला सरळ आली पाहिजे, आणि जो अस्तर वर ठेवतोय किंवा ब्लाऊज आपण आतल्या साईड ठेवतोय ना त्याच्या उलटी बाजू आली पाहिजे. त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवायचं. जो त्रिकोण शेप केला आहे, जो आपला पहिला जमीन आपण तो ठेवून घेतलेला आहे की नाही, जो आता पहिला असतं आपण कट करून त्याच्यावर बरोबर ते ठेवून व्यवस्थित त्या आकारात आपण स्टिच करून घेणार. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झालं की दुसरा आपण पार्ट घ्यायचा. ठेवताना पण बरोबर जसं आपण पहिल्या ठेवलं तसं सेम ठेवून घ्यायचा. ब्लाऊजची बाजू सरळ ठेवायची, वरच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि जसं आकारात आहे तसं व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित स्टिच करून झालं की मग पुढे तुम्हाला सांगते एकदम छान युनिक आहे. तुमचे जेवढे मेजरमेंट असेल ना, की काही तुमची कात्री बारीक मोठी असेल तेवढंच मेजरमेंट घ्यायचं आणि असं तुम्ही भन्नाट उपयोग छान असं करू शकता. एकदम युनिक काहीतरी होतं बघा. बरंच आपण आपलं शिलाई काम झालं का नाही की आपण कैची असंच ठेवून देतो ना, पण असं छान असं जाडजूड आपण कवर शिल्लक राहिलं ह्याच्यातून शिवून ठेवलं का नाही, कवरमध्ये घालून व्यवस्थित ठेवतो. जरी वरून काय आपण करताना जरी पडली तरी काही होणार नाही, आणि आपण कुठेही ठेवले तरी मुलांना लगे हाती लागणार नाही, कारण लहान मुलं प्रत्येकाच्या घरी असतात, त्यामुळे काही ना काही ते करामती करत असतात. त्यासाठी बघा छान असं उपयोग येणार आहे. आता बघा साईडचा आपण जो पहिला आपण अस्तर आतल्या साईडला कट करून ते व्यवस्थित साईड त्याच्या साईडने व्यवस्थित असं कट करून, जे एक्स्ट्रा बाहेरचा आहे ना कपडा व्यवस्थित बघा एकसारखं कट करून, जसं ह्या पार्टचं कट केलं तसं त्या पार्टचं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि एकसारखं कट करून घ्यायचं, जेणेकरून काय एक लेवल आलं पाहिजे व्यवस्थित. एक्स्ट्रा जो होतंच आपल्याकडे पाठीमाग ते व्यवस्थित असं आपण एक लेवल करून घेऊया. एक लेवल करून झालं की मग दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून बघायचे, कमी जास्त होऊ नये, कारण काय शिवताना इकडे तिकडे मागे पुढं होतं ना, मग कमी जास्त पार्ट होणं व्यवस्थित एकसारखे झालं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित असं बघून घ्यायचं एकसारखं झाले का. आता एक्स्ट्रा साईडचं बघा आपण एक कट करून घेतलेलं आहे, 2 इंच पण मस्तपैकी छान असं आपलं कट करून झालेलं आहे. तर आता वरचं पण साईडने बघा एक्स्ट्रा असेल ते कट करून एक लेवल घ्यायचं. ज्यातलं मेन फॅब्रिक घेतलं आहे ना आपण ते त्याच्यावर बरोबर आपण ठेवून आपलं ते एक लेवल करून घ्यायचं. आता एक लेवल करून झालेले आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित मी सांगितलं ज्याप्रमाणे तसे व्यवस्थित बघून घ्यायचे एकसारखे आले का. हे दोन्ही एकसारखे आलेले आहेत. तर आता काय करायचं बघायचं, हे समोरासमोर असं ठेवून घ्यायचं. आता बघायचं
दुसरा घेतलेला आहे, जो काटाचा कपडा राहिला तो घेतलेला आहे. त्याच्यावर आपण कट करून घेऊया पहिला. आणि जे आपण त्रिकोण कट केलेत ना, तो एक त्रिकोण ठेवायचा आणि त्या मापाने आपण त्रिकोण आकारामध्ये कट करायचं. व्यवस्थित मेजरमेंट असं ठेवून बघायचं. आणि तेवढ्याच खालच्या साईडने आपण रुंदी घेणार, रुंदी घ्यायची आणि त्रिकोण आकारामध्ये आपण शेप हा कट करून घेणार. फक्त घेताना मेजरमेंट बरोबर असं ठेवायचं आणि व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं आणि असं त्रिकोणमध्ये आपण आकार देऊन घेऊया वरच्या साईडने लावण्यासाठी आपल्याला. आणि व्यवस्थित आता हा सिंगलच आपण ठेवून मेजरमेंट टाकून घेतला. आता डबल घडी करायची आणि डबल घडी करून ना डबलमध्ये कपडा आपण असा त्रिकोण आकारामध्ये कट करून घ्यायचा. तर व्यवस्थित आपण ज्या त्रिकोणात घेतले तसं कट करून घ्या. फक्त घेताना शिलाई मार्जिन घेऊन व्यवस्थित घ्यायचं, कारण शिलाई मार्जिनची काहीच गरज नाही, असं घेतलं तरी चालेल. आणि त्रिकोणी शेपमध्ये आपण बघा घेताना आपण डबल घडीचा कपडा घेतलेला आहे, तो आपण कट करून घेतलेला आहे. आता कट करून झालं की बघायचं, सरळ बाजू सरळ ठेवायची आणि स्टिच करायला घेणार. फक्त ठेवताना सरळ बाजू सरळ, जेणेकरून सरळ बाजू बाहेरच्या साईडला आपण काढली का नाही सरळ आली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित असं त्रिकोणी ज्या आकारात आपण घेतले ना तसं व्यवस्थित त्याच्यावर स्टिच करून घेऊया. व्यवस्थित एकसारखं बघा स्टिच करून घ्यायचं. शिलाई व्यवस्थित लॉक करून घ्यायची, वाटलंच तर डबल शिलाई दिली तरी चालेल. करून घेतलेलं आहे. आता बाहेरच्या साईडला असं काढून घ्यायचं. कोणा वगैरे असेल तर व्यवस्थित असं कशाच्या साह्याने तर तुम्ही व्यवस्थित असं काढून घेतला तर चालेल. व्यवस्थित काढून घ्यायचा. तो एक छान असा त्रिकोणी शेप आलेला आहे बघा व्यवस्थित आपला. आता साईडने त्रिकोणी शेप आहे ना तो त्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया. फक्त एका साईडला आपण ओपन ठेवले तिथंच आहे असंच ठेवायचं. त्रिकोणीच्यावर आपण छान असं स्टिच करून घेऊया किंवा त्याच्यावर आपण शिलाई दिली चालेल. एकसारखं बघा आपण स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून घेतलं मस्त बघा छान असा त्रिकोणी आपला रेडी झालेला आहे. आता बघून घ्यायचं, जो त्रिकोणी कपडा कट केलेला आहे ना तो आपण कैचीसाठी, तो एक कपडा घ्यायचा. व्यवस्थित असा फोल्ड करायचा आतल्या साईडला, सरळ बाजूकडनं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित. आणि व्यवस्थित फोल्ड करून झाला की मग पुढे तुम्हाला सांगते. बघा आपण फोल्ड करून घेतला. आता दुसरा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा ठेवायचा. ठेवताना बघा सरळ बाजू व्यवस्थित अशी ठेवायची. सरळ बाजू ठेवून घेतली की त्याच्यावर जे आपण त्रिकोण केला आहे तो त्रिकोण व्यवस्थित असा ठेवायचा, बरोबर ठेवायचा एकसारखा. आणि त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित स्टिच करून झालं की पुढे तुम्हाला सांगते. स्टिच करून घेतलेले आपण व्यवस्थित त्याच्यावर धाग्यावर असेल ते कट करून घ्यायचे. हा बघा आपल्याला झालेला आहे असा बघायचा. तर दुसरा पार्ट व्यवस्थित जो आपण जोडलेला तो सरळ ठेवायचा आणि दुसरा एक पार्ट घ्यायचा. सरळ बाजू ठेवायची, उलट्या बाजू आपल्याकडे करायची आणि त्रिकोणावर स्टिच करायची. फक्त जो आपण वरचा त्रिकोण ही केला तो वरचा सोडायचा. खालच्या साईडने बघा व्यवस्थित असं त्रिकोणावरनं स्टिच करून एकसारखं घ्यायचं व्यवस्थित. जसा आहे आकार असा व्यवस्थित जेवढी शिलाई घेते तेवढं व्यवस्थित असं ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं. पूर्ण त्रिकोणाला स्टिच करून घ्यायचं एकसारखं. जरी वाटलेच तर डबल शिलाई दिली चालेल. फक्त घेताना व्यवस्थित जे घ्यायचं जेणेकरून आपलं एकसारखं आलं पाहिजे. आणि घेताना जरी लूज घेतलं चालेल जेणेकरून कैची वगैरे बसली पाहिजे. मी बघा प्रत्येक तुम्हाला युजफुल काय सांगत असते. व्हिडिओ माझे नक्की बघत जावा. उंबरठा पट्टी असू द्या किंवा गुढीपाडव्यात स्पेशल बघा तोरण वगैरे मी दाखवलेलं, किंवा कापडी तोरण असू द्या, पानांचं तोरण वगैरे विविध प्रकारचे मी बघा नवीन आयडिया काहीतरी करत असते. तर व्हिडिओ नक्की बघत जावा. साईडचं बघा शिलाई करून घेतलं, एक्स्ट्रा याचे साईडचं व्यवस्थित कट करून घ्यायचं. बघा कोण आहे तिथं पण जरा कट देऊन घ्यायचा. आणि व्यवस्थित कट देऊन झाला की मग परत आता व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. बाहेर काढताना पण बघा व्यवस्थित असं जरी कशाच्या साह्याने तर तुम्ही काढलं तर चालेल, जेणेकरून टोकदार आलं पाहिजे असं व्यवस्थित असं एकसारखं, जेणेकरून जसा आहे आपला कोण आला पाहिजे आपण कैचीचा जो कोण आहे तसा, म्हणजे बरं आपली कैची त्यात व्यवस्थित कात्री बसणार आहे. एकदम थोडक्या साहित्यात छान असं झालेलं आहे बघा. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही, झटपट छान असं युनिक काहीतरी केलं, साधं सिंपल मस्त की. त्याला जास्त आपल्याला काही नाही की बाबा दुसरं काय आहे का असं काय. शिल्लक जे आपले ब्लाऊज शिवून राहिले त्यातनंच मी छान सोपे करून बघा युनिक काहीतरी एकदम मस्त की थोडक्या साहित्यात छान असं केलेलं आहे बघा. आणि प्रत्येक मैत्रिणींना हा यूजफुल आहे बरं का. व्हिडिओ इतरांनी शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला बाबा खूप गरज आहे बाबा असं काही नाही तर ते नक्की ट्राय करतील. व्यवस्थित टोकदार काढून घेतलेला आहे बघा. आता इथं दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई जी आपण त्रिकोणची पट्टी जोडली आहे तिथं दाब शिलाई देऊन तिथे दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं, व्यवस्थित दाब शिलाई दिली का नाही धाग्यावरही निघत नाहीत. व्यवस्थित बघा दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. मस्तपैकी छान असे बघा आपला कात्री कवर झालेलं आहे बघा. किती छान युनिक वाटते बघा. असं ठेवून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता बघा जे त्रिकोणचे आपण केलं ना त्याच्या आपण ठेवताना कैची ठेवून आपल्याला वाटते ना ओपन राहते ना, तिथे एक टच बटनवर लावून घेतलं चालेल. जरी टच बटन नसेल तिथं मी तुम्हाला छोटीशी नॉड लावून दाखवूया. आता बघा हे ठेवलेलं आहे, पण तिथं आपल्याला वाटतं ना बाबा की आपल्याला तिथं टच बटन लावायचं असं एक साधं सिंपल टच बटन लावा, किंवा आपण तिथे एक नॉड लावून घेऊया. तर एक बघायची अशी आपल्याकडे नॉड असते ना, त्याची नॉड घ्यायची
आणि नॉड व्यवस्थित त्याला का पॅक करून घ्यायची. साधं सिंपल आहे. जरी तुमच्याकडे नॉड नसेल तुम्ही असं ब्लाऊजची वगैरे साधी सिंपल नॉड केली किंवा पट्टी केली तरी चालेल. तसं पण आपल्याला करता येतं. व्यवस्थित हो का असं नॉड पॅक करून घ्यायची लॉक करून घेतली का नाही एक ब्लाऊजचा आपला जो आपण चौकोनी तुकडा घ्यायचा आणि त्याला एक छोटंसं फूल करायचं आपलं इनिक काहीचं वाटण्यासाठी फूल करायचं लॉक करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. बाहेर काढून झालं की बघता मस्तपैकी किती छान असं बघा युनिक काहीतरी झालेलं आहे बघायचं. एकदम छान असं युनिक थोडक्या साहित्यात झालेलं. आपल्याला काय बराच वेळ बाबा की जास्त वेळ लागेल का नाही, पण एकदम झटपट होतं आहे. 10 मिनटात तयार होणार आहे. जास्त वेळ नाही की नाही. तुमच्याकडे जसे मेजरमेंट्स असतील ना तसे कैची वगैरे घेतले तर चालेल आणि त्यानुसार मस्तपैकी. चला आता कैची ठेवून दाखवते का छान असं कात्री का व्यवस्थित असे आतलं सर साडून ठेवलेलं आहे आणि मस्त कात्री ठेवून परत आहे असं आपण बघा त्याला पॅक करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं गाठ देऊन घ्यायचं आणि युनिक छान असं बघा आपलं कात्री कवर झालेलं आहे. बघा किती छान वाटतोय का नाही. एकदम साधं सिंपल छान असं झालेलं आहे बघा. तुम्ही ते किती कात्र किंवा तुमचं इम्पॉर्टंट चाकू वगैरे असं ते ठेवायचं असतील ना की बाबा की कसं तो मुलं वगैरे हात लावते तर असं पण म्हणलं तर त्यासाठी छान असं बघा उपयोगी येणार आहे. किंवा आपलं थोडकं साहित्य वगैरे असं ठेवायचं म्हटलं की त्याच्यासाठी पण छान असं बघा उपयोगी येणार आहे. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असं नक्की ट्राय करा म्हणजे प्रत्येक वेळ बघा तुम्हाला युजफुल काहीतरी अशा आयडिया भेटतील. आणि चला असेच नवीन व्हिडिओ बघायला पुढले भेटू. बाय बाय.